प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अग्रिपा राजा आणि बर्निका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी येरुशलेम मध्ये गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुद्यांचा मुख्य याजकांनी आणि वडिलांनी फिर्याद करून त्याच्या विरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांस मी उत्तर दिले की आरोपी आणि वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. ह्यास्तव ते येथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी आणि जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू ह्याच्याविषयी ह्याचा आणि त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी चालवावी हे मला सुचेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, येरुशलेम मध्ये जाऊन तेथे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला नाही. याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. प्रभूचे शुभ वर्तमान.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.